सर्वोच्च नेत्यांपैकी एक आणि गेली अनेक दशकं त्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या, लातूर जिल्ह्याच्या आणि लातूर शहराच्या विकासामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि ते योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही. लातूरच्या प्रथम नागरिकापासून ते लातूर विधानसभा सदस्य, लातूर लोकसभा सदस्य, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, राज्यात आणि देशात अनेक मंत्रिपदं, देशाचं गृहमंत्रीपद, पंजाब आणि राजस्थानचं राज्यपालपद, अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आणि त्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सुसंस्कृत राजकारण काय असतं हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि मला असं वाटतं की हीच लातूरची ओळख आदरणीय शिवराज पाटील साहेबांमुळं जगाला झाली आणि आज त्यांचं आपल्यातून निघून जाणं हे वेदनादायी आहे. मला तर म्हणजे माझ्या कुटुंबातला एक सदस्य आपल्यातून निघून जावं अशीच भावना माझ्या हृदयाला स्पर्श करते. आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब यांचा स्नेह हा सगळ्यांना परिचित आहे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आणण्याचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल ते आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी केलं, ते आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आणि म्हणून देशमुख कुटुंबियांवर नेहमीच एक मायेचा हात त्यांचा राहिलेला आहे. देशमुख कुटुंबियाच्या सगळ्या सदस्यांना त्यांचा नेहमीच स्नेह आणि आशीर्वाद लाभला. मला देखील त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे नेहमी वागवलं, मानलं आणि आज कोणत्या शब्दामध्ये हे दुःख जे इथं आहेत किंवा जे इथं नाही आहे सारेच त्याच्या डोक्यावरचं एक छत्र हरवल्यासारखं भावना निश्चित आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. मी शैलेश माजी चाकूरकर कुटुंबीय यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. देशमुख कुटुंबीय चाकूरकर कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या आत्म्यास चिर शांती लाभो हीच ईश्वरचरणी मी या निमित्ताने प्रार्थना करतो. आणि आदरणीय शिवराज पाटील साहेबांनी ज्या पाऊल खुणा या मागे सोडल्या त्या पाऊल खुणा येणाऱ्या पिढ्यांना दिशादर्शक ठरतील अशी आशा बाळगतो. नमस्कार. हिंदी एक मिनट हिंदी. आदरणीय शिवराज पाटिल साहब आज अचानक हम से दूर चले गए और ये बहुत ही दुखदायक है. आदरणीय शिवराज पाटिल साहब लातूर, मराठवाड़ा, महाराष्ट्र, भारत में एक अलग पहचान उन्होंने बनाई. एक अलग ऊंचाई पर उन्होंने काम किया और कांग्रेस पार्टी के सर्वोच्च नेताओं में से एक वो रहे और वो हमेशा अपने अच्छे कामों के लिए याद रहेंगे हम सबको. मैं शब्दों में बयान नहीं कर सकता कि हम कितने दुख में हैं. शिवराज पाटिल साहब और विलासराव देशमुख साहब ये दोनों
बहुत ही करीब रहे, वो परिवार बहुत करीब रहे। आदरणीय विलासराव देशमुख साहब को राजनीति समाज नीति में लाने का काम भी आदरणीय शिवराज पाटिल साहब ने किया, ये हम कभी भूल नहीं सकते। और ये हमें हमेशा प्रेरणा देता रहेगा कि आदरणीय शिवराज पाटिल साहब ने जो काम हमारे आगे छोड़ रखा है, वो काम हमेशा हम सबको, ना कि सिर्फ मुझे, मेरे साथियों को भी प्रेरणा देगा, ये मैं यहाँ पर कहना चाहूँगा। और शिवराज पाटिल साहब की आत्मा को चिर शांति मिले और शैलेश पाटिल साकुरकर जी, साकुरकर परिवार के दुख में मैं शामिल हूँ और मेरा परिवार, देशमुख परिवार भी उनके दुख में शामिल है। ईश्वर उनको ये दुख सहने की और इससे बाहर निकलने की ताकत दे। और इन्हीं शब्दों के साथ मैं आदरणीय शिवराज पाटिल साहब को श्रद्धांजलि अर्पण करता हूँ।